आता आपण मार्गक्रमण करत करत गरम पाण्याच्या कुंडाकडे आलेलो आहोत. सर्वप्रथम आपण गरम पाण्याच्या कुंडाकडे जात आहोत. त्यानंतर आपण सोमेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत. बराच वेळा आपण गरम पाण्याचे कुंड आहे तेवढं ऐकून असतो, पण प्रत्यक्षात त्याला पाहायचं आपल्या नशिबी मिळत नाही. तर आम्ही आपणाला या ठिकाणी गरम पाण्याच्या कुंडामध्ये घेऊन चाललेलो आहोत. पवित्र असं ठिकाण. हे आहेत गरम पाण्याचे कुंड. मंदिर दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी पुरातन अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत. म्हटलं जायचं पूर्वीच्या काळी शिवाजी महाराज या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत होते. आजही भाविक पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने या ठिकाणी येत असतात. हा मंदिराचा कळस आहे. तसे मंदिराचं आपण दर्शन घेऊन सोमेश्वर मंदिर गरम पाण्याचे कुंड असलेलं ठिकाण. पण या पवित्र अशा कुंडामध्ये स्नान केले. या ठिकाणी झरे आहेत बघा. हे या कुंडामध्ये स्नान केल्यानंतर पुढे शंभू महादेवांच्या दर्शनाकरिता जाणार आहोत सोमेश्वरांच्या. अत्यंत पवित्र, अत्यंत कडक असं पाणी, अंगाचे चटके बसतात असं पाणी आहे हे. आणि आता मुख्य मंदिरामध्ये आपण प्रवेश करत आहोत.